must study, but to acquire wisdom, one must observe. ज्ञान मिळवण्यासाठी अभ्यास करावा लागतो, पण शहाणपण मिळवण्यासाठी निरीक्षण करावं लागतं. आणि सायन्सची निर्मिती ही निरीक्षणातून किंवा ऑब्झर्वेशनमधूनच होते असं म्हणणं वावगं ठरणार नाही. सायन्समध्ये अशा बऱ्याचशा गोष्टी असतात की ज्या आपण नेकेड आईजने बघू शकत नाही, ज्यांना मायक्रो थिंग्स असं म्हटलं जातं. या मायक्रो थिंग्स बघण्यासाठी किंवा ज्यांचं ऑब्झर्वेशन आणि त्यांचा अभ्यास करण्यासाठी आपल्याला मायक्रोस्कोपची गरज लागते. पण हे मायक्रोस्कोप मार्केटमध्ये खूप जास्त किमतीने मिळतात, त्यामुळे सगळ्यांना घेणं हे पॉसिबल नसतं. त्यामुळे प्लास्टिक वेस्टपासून तयार होणारा प्लास्टोस्कोप द मायक्रोस्कोप फॉर एव्हरीवन प्रेझेंट करत आहेत आदरणीय शिंदे सर. धन्यवाद मॅडम. नमस्कार. आपल्या स्टेम फॉरमच्या ज्येष्ठ सदस्य आदरणीय ताईसाहेब, मुख्याध्यापक आदरणीय गुजराती सर, मुख्याध्यापक आदरणीय भिडे पाटील सर, पर्यवेक्षक आदरणीय एस पाटील सर, आदरणीय भट सर, सर्व स्टेम सदस्य, शिक्षक बंधू वगैरे आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी. स्टेम फॉरमच्या तृतीय पर्वाच्या चतुर्थ पुष्पात आज मी आपल्यासमोर एक नवीन विषय घेऊन उभा आहे. विषयाचं नाव आहे प्लास्टोस्कोप द मायक्रोस्कोप फॉर एव्हरीवन. मित्रांनो, फार अनादी काळापासूनच मानवाला जे आपल्याला माहिती नाही आहे ते माहिती करून घेण्याविषयीचं फार मोठं कुतूहल असतं. म्हणजे अगदीच हे समोरचे दोन माणसं माझ्याविषयी काय बोलतायत हे जाणून घेण्याविषयीचं कुतूहल, तर चंद्रावर नेमकं काय आहे, पृथ्वीच्या अंतरंगात नेमकं काय आहे, समुद्राच्या तळाशी काय आहे, अशा विविध गोष्टींचं कुतूहल मानवाला फार आधीपासून आहे. आणि हे कुतूहल शमवण्यासाठी मग जसजशी विज्ञानाची प्रगती होत गेली, माणूस निरीक्षण करत गेला, काहीतरी शिकत गेला, निरीक्षणातून काही गोष्टी त्याला अवगत झाल्या, विविध गोष्टींचे शोध त्याने लावले. शोध लावता लावता आपल्याला माहिती आहे जेम्स वॅटचा व्याप्तीच्या इंजिनाचा शोध असेल, गॅलिलिओने लावलेला दुर्बिणीचा शोध असेल, 16व्या शतकात तर वैज्ञानिक क्रांती झाली आणि विविध शोध लागले. पण 14व्या-15व्या शतकापर्यंत मित्रांनो, अगदी कुणी स्मॉल पॉक्स किंवा चिकन पॉक्स होऊन वागला, दुर्दैवी त्याचा मृत्यू झाला, तर सहज सगळेजण त्या काळात म्हणायचे की नाही नाही, देवीचा प्रकोप झाला असेल म्हणून हा मेला. किंवा एखाद्या गावावर साथीच्या आजाराची साथ पसरली असेल तर म्हणायचे देवीचा प्रकोप पूर्ण गावावर झालाय, आता देवीचा प्रकोप शांत करावा लागणार. पण तोपर्यंत हे कुणाला माहिती नसायचं की हा देवीचा प्रकोप किंवा शाप नाहीये, तर हा सूक्ष्मजीवांचाच कोणता तरी मोठा प्रताप आहे आणि सूक्ष्मजीवांमुळे हे झालेला आहे. कारण त्या काळात सूक्ष्मजीव असतात आणि असं देखील एक अज्ञात जग आहे की जे जग आजपर्यंत आपण पाहिलेलं नाही. त्या अदृश्य जगात जाण्यासाठी, त्या अकल्पित जगात जाण्यासाठी आपल्याला त्या जगाचा प्रवेश दरवाजा माहिती पाहिजे होता, त्याचा पासवर्ड माहिती पाहिजे होता, त्याची गुरुकिल्ली आपल्याला पाहिजे होती. आणि त्या अदृश्य जगात जाण्याची गुरुकिल्ली कोणती असेल तर ती म्हणजेच मायक्रोस्कोप. हे जे मायक्रोस्कोप आपल्या समोर मी आता ठेवलेले आहेत, तर माझा विषय आहे प्लास्टोस्कोप, पण त्याचा पूर्व इतिहास सांगणं गरजेचं आहे म्हणून सांगतो की हे जे मायक्रोस्कोप आता आपल्या समोर ठेवलेले आहेत, खरं तर या मायक्रोस्कोपचा शोध कसा लागला असेल तर त्याची देखील एक छान छोटीशी गंमत आहे. साधारण 15व्या शतकामध्ये हॉलंडमध्ये एक डच दुकानदार होता ज्याचं नाव होतं हान्स. त्याचं चष्म्याचं दुकान होतं. तो आणि त्याचा मुलगा, त्याच्या मुलाचं नाव होतं झकार्डियास जेन्सेन. हे दोघं जण चष्म्याच्या दुकानात चष्मे बनवण्याचं काम करत होते. मित्रांनो, त्या काळात चष्मे बनवणं आजच्या एवढं सोपं नव्हतं की आपण सहज गेलो, आपल्या डोळ्याचा नंबर चेक केला आणि बरोबर त्याच नंबराचा भिंग आणला आणि चष्मा बनवला, असं अजिबात नव्हतं. त्या काळात अशा अनेक शेकडो भिंग तिथे पडलेले असायचे आणि प्रत्येक भिंग मॅच करून पाहावं लागायचं आणि मग कधी तो चष्मा बनायचा. आणि चष्मा वापरणं ही चैनीची गोष्ट समजली जायची आणि तो एक मोठा बिझनेस त्या काळात ती मंडळी करत होती. तो बिझनेस करत असताना त्यांच्याकडे भिंग फार मोठ्या प्रमाणात पडलेली असायची. म्हणजे बऱ्याचदा अपघात देखील व्हायचे. ते भिंग उन्हात पडलेले असायचे ओट्यावर प्रयोग करताना आणि सूर्यप्रकाशाची किरण त्यावर केंद्रीकृत झाली की काही वेळेस अचानक आग देखील लागायची. अशा अनेक छोटे मोठे अपघात व्हायचे आणि या अपघातातूनच हा मायक्रोस्कोपचा शोध लागला असं काही संदर्भ पुस्तकांमध्ये वाचण्यात आलं की ते जेव्हा भिंग असे सर्व एकमेकांजवळ पडलेले होते, ते मोठमोठे भिंग होते त्या काळामध्ये आणि योगायोगाने एका मोठ्या पाईपच्या नळीमध्ये 2-3 भिंग सहज घरंगडत गेले आणि 2-3 भिंग घरंगडत गेले. ते काढण्यासाठी झकार्डियास जेव्हा खाली वाकला तेव्हा त्याच्या दुकानात समोर लावलेली येशू ख्रिस्ताची मूर्ती त्याला अचानक मोठी दिसायला लागली आणि तो घाबरला.
त्याला वाटलं देवाचा काही कोप वगैरे झाला की काय. त्याने आपल्या वडिलांना बोलवलं. त्याच्या वडिलांनी देखील पाहिलं. त्यांच्या लक्षात आलं की काहीतरी गंमत असेल. त्यांनी पुन्हा ते भिंग काढले, उलट क्रमाने टाकून पाहिले, सुलट क्रमाने टाकून पाहिले, पुन्हा टाकून पाहिले, असे अनेक वेळा प्रयोग केले आणि सर्व प्रयोगांती आपल्या जगातला पहिला मायक्रोस्कोप त्यांनी शोधून काढला. तो अगदी बेसिक स्वरूपातला होता, प्रिमिटिव्ह स्वरूपातला होता की ज्यातनं छोटी गोष्ट मोठी दिसेल. पण मग हळूहळू 15व्या-16व्या शतकामध्ये त्यात सुधारणा होत गेल्या. आपल्याला माहिती आहे की सेल्सचा शोध ज्यांनी लावला ते रॉबर्ट हुक यांना देखील मायक्रोस्कोपचं शोधाचं जनक मानलं जातं. काही पुस्तकांमध्ये त्यांचं देखील नाव आहे, कारण त्यांनी त्या बेसिक प्रिमिटिव्ह मायक्रोस्कोपमध्ये सुधारणा केल्या आणि एक चांगला मायक्रोस्कोप तयार केला. पुढच्या शतकामध्ये आणखी ज्यांना फादर ऑफ द मायक्रोबायोलॉजी असं म्हटलं जातं ते म्हणजे लिव्हनपूल, व्हॅन डी लिव्हनपूल यांनी देखील त्या मायक्रोस्कोपमध्ये सुधारणा केल्या, आणखीन चांगला मायक्रोस्कोप तयार केला आणि त्या मायक्रोस्कोपमध्ये सुधारणा करत 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 नवीन मायक्रोस्कोप तयार करण्याची प्रक्रिया आजतागायत सुरू आहे. आपल्या समोर जे मायक्रोस्कोप मांडलेले आहेत त्यांचा इतिहास मी थोडक्यात आपल्याला सांगू इच्छितो, त्यावरून आपल्याला त्याचे प्रकार देखील कळतील. जो पहिला मायक्रोस्कोप आपल्या समोर आहे मित्रांनो, मला सांगायला आनंद वाटेल, हा अँटिक आहे. हा मागच्या शतकातला असू शकतो. गेल्या काही दशकांपूर्वीपर्यंत हा आपल्या शाळेमध्ये वापरात होता. हा आपल्या शाळेचा कुठून बाहेरून आणलेला नाही, फक्त फार खालून काढावा लागला आणि त्याला साफ स्वच्छता केली आणि मग लक्षात आलं त्याचे काही पार्ट्स आता डॅमेज झालेले आहेत. पण या स्वरूपातला देखील मायक्रोस्कोप त्यावेळेस होता आणि याचं आयपीस जे आहे ते देखील पिंगामुळे थोडंसं खराब झालं आहे. पण अतिशय छोटा, हँडी, पोर्टेबल ते घेऊन जाता येईल. प्रिमिटिव्ह स्वरूपातला असेल सिंपल मायक्रोस्कोप आहे, पण ठीक आहे, छोटी इमेज मोठी करून दाखवण्यासाठी हा त्या काळात पुरेसा होता. हा प्रिमिटिव्ह स्वरूपातला मायक्रोस्कोप. मग यात थोड्या सुधारणा करण्यात आल्या आणि मग गेल्या दशकात ज्यावेळेस आम्ही शिकत होतो, साधारण 5वी-6वीला असू, त्यावेळेस हे सिंपल मायक्रोस्कोप त्या काळात होते. सिंपल मायक्रोस्कोप यात काय आहे, यात मिरर, हा जो मिरर खाली दिलेला आहे हा मिरर प्रकाश किरण परावर्तित करण्याचं काम करतो आणि ते प्रकाश किरण परावर्तित झाले की उजेड पुरवतात या स्टेजवर आपण जी स्लाइड ठेवलेली आहे त्याला, आणि त्यामुळे स्लाइडवर ज्याची ती स्लाइड आहे ती प्रतिमा आपल्याला मोठी दिसते. वर आयपीस मध्ये एक लेन्स लावलेली आहे आणि ही लेन्स आपल्याला ती प्रतिमा मोठी करून दाखवते. ही जी आयपीस आहे ही 20x आहे. याचं जे मॅग्निफिकेशन असतं ते या लेन्सच्या पॉवरवर डिपेंड आहे. याला ही एकच लेन्स आहे, साधा सिंपल मायक्रोस्कोप आहे म्हणून याला ही एकच लेन्स आहे आणि याला ऍडजस्ट करण्यासाठी ही लेन्स मागे पुढे फिरवता येते. याला ऍडजस्ट करण्यासाठी हा एक कॉर्क दिलेला आहे, याला ट्युनिंग करता येतं आपल्याला याच्याने. याच्यात मी आता स्लाइड लावलेली आहे, आपल्याला पाहता येईल, जर कोणाची इच्छा असेल तर पाहू शकतात. याच एक स्लाइड लावलेली, चांगली स्लाइड आहे, सिंपल मायक्रोस्कोप आहे. म्हणजे मायक्रोस्कोपची प्रगती कशी झाली ते आपल्याला पाहता येईल. उजेडी काय दाबा सांगा बरं, काय दिसतंय का तिथे बघा आणि मग त्याला आपण ऍडजस्ट करू. काय दिसत नाही सर, दिसतंय की यस. केळीचा बगीचा दिसला का व्यवस्थित त्याला ऍडजस्ट केल्यावर सरांनी अगदी बरोबर पाहिलं की मेज मकाचा ते रूट आहे त्याचा भाग घेतलेला आहे आणि त्याची प्रतिमा इथे मोठी करून दाखवलेली आहे. नंतर आपल्याला देखील पाहता येईल हा सिंपल मायक्रोस्कोप. त्यानंतर काही वर्षांनी शोध लागला आणि हा कंपाऊंड मायक्रोस्कोप पुढे आला. आता सिंपल मायक्रोस्कोप आणि कंपाऊंड मायक्रोस्कोप मध्ये काय फरक आहे, तर याच्यात देखील तेच आहे. याला खाली मिरर आहे, स्टेज आहे, स्टेजच्या वर आपण क्लिप लावलेली आहे. फक्त याच्यात फरक एवढा आहे की हा जो याला आयपीस दिलेला आहे याच्यात हे फक्त एकच लेन्स होती, पण याला खाली 3 वेगवेगळ्या लेन्स दिलेल्या आहेत. या तिन्ही लेन्स ॲट अ टाइम वापरल्या जात नाहीत. याच्या आणि याच्यापैकी कुठल्या तरी एका लेन्सच्या कॉम्बिनेशनने या स्लाइडवरची प्रतिमा आपल्याला मोठी करता पाहता येते आणि त्या सेल्स असतील काय असेल त्याचा आपल्याला अभ्यास करता येतो. याला ट्यून करण्यासाठी एकच कॉर्क होता. याला ट्यून करण्यासाठी आपल्याला ऍडजस्ट करता येईल आणि फोकल लेंथ ऍडजस्ट करण्यासाठी, फाईन ट्यूनिंग करण्यासाठी परत याला दुसरं नाव आहे. म्हणजे याच्यापेक्षा याच्यात चांगली शार्प प्रतिमा आपल्याला पाहता येते. थोडीशी प्रगत अवस्था याच्यामध्ये आहे. याच्यात देखील मी आता स्लाइड लावलेली आहे, इच्छा असेल तर आपण पाहू शकता की आपण पुढे जाऊ किंवा नंतर पाहू. यानंतर हा एक वेगळा मायक्रोस्कोप म्हणजे
मला सांगताना लाज पण वाटते आणि थोडा अभिमान पण वाटतो की 17 वर्ष झाली आपल्या शाळेत काम करत असताना, आणि हा आपल्याच शाळेचा हे मला मागच्या वर्षी माहिती पडलं पहिल्यांदा, आणि तो उघडून पाहिला आणि मला असं वाटलं की ती चांगली गोष्ट आहे आणि ती झाकून ठेवलेली का योग्य नाही, ती सगळ्यांसमोर यायला पाहिजे. मला वाटतं बऱ्याच जणांनी देखील तो पाहिलेला नसेल, बालबाजी ज्यांचं असेल त्यांना सोडून. इतक्या चांगल्या प्रकारचा मायक्रोस्कोप आहे. हो, 11वी 12वीच्या विद्यार्थ्यांना तो आहे. हो, हा आहे प्रोजेक्शन मायक्रोस्कोप. याच्यात मित्रांनो लेन्स आहेत आतल्या बाजूला, या बाहेरच्या ऑब्जेक्टिव्ह लेन्स देखील याला आहेत. स्टेज आहे, खालून त्याला लाईट दिला, आतून त्याला लाईटची व्यवस्था करण्यात आलेली आहे. मिरर नाहीये, आतूनच त्याला लाईट येतो. फक्त याला आयपीस नाहीये, ज्यातून आपण पाहतो त्या आयपीसच्या ऐवजी याला प्रोजेक्शन दिलेलं आहे. आयपीस याच्यात काय होणार आहे की मी जी प्रतिमा पाहतोय ती फक्त मलाच दिसणार, आणि ती प्रतिमा मी पाहताना आता मी जर इथे ऍडजस्ट केलं तर मला बरोबर दिसतंय, पण मी गेल्यानंतर पाठक सर आले आणि त्यांनी ऍडजस्ट केलं तर मुळात आपला प्रत्येकाचा डोळा हे एक वेगळं भिंग आहे, आणि त्याच्यामुळे मला क्लिअर दिसणारी प्रतिमा त्यांना क्लिअर दिसेल हे सांगता येत नाही, त्यांना बरंच ऍडजस्ट करावं लागेल. प्रत्येक वेळेस तसं होतं, पण याच्यात तसं नाही. याच्यात आपल्याला पाहता येईल एक प्रतिमा प्लांट सेलची मी दिलेली आहे, दिसते का तुम्हाला? दिसते आता? हो. ते जवळ येऊन कोणाला पाहिजे असेल ये बघ, कोण आहे? ये ना जवळ, विद्यार्थ्यांपैकी या कोणीतरी. हे अथर्व, यज्ञेश, ये ना बेटा, कोणाला पाहिजे असेल बघा. प्लांट्स हे तुमच्या अभ्यासात आहेत, अगदी क्लिअर इमेज आहे प्लांट सेलची. चला दिसत आहेत, कुठल्या सेल दिसत आहेत? कुठला आकार आहे? गोल आहे, त्रिकोणी आहे, वर्तुळी, कुठला आहे? ब्रिक सारखा आहे. बोल बेटा. त्या प्रत्येकाच्या सेंटरला तुम्हाला एक पॉईंट दिसतोय, तो आहे न्यूक्लियस. त्याच्या सायटोप्लाझम देखील क्लिअर दिसतोय की जे आपण पुस्तकात शिकतो की इमेज तिथे मोठी करून पाहता येईल. वेगवेगळ्या स्लाइड्स आपण तिथे लावू शकतो. अशा पद्धतीने मायक्रोस्कोपचं काम चालू असतं आणि मायक्रोस्कोप कार्य करत असतं. मग मित्रांनो तुम्ही म्हणाल की ठीक आहे, हे सगळं ठीक आहे, हे तर रेडीमेड मायक्रोस्कोप आहे, पण मग तुझा वेगळा विषय काय आहे आजचा? तर मित्रांनो माझा आजचा विषय आहे प्लास्टोस्कोप. हे जे सगळे मायक्रोस्कोप आतापर्यंत आपण पाहिले या सगळ्यांची किंमत जवळपास हजारोच्या घरात आहे. हे कुठेतरी शाळेत, प्रयोगशाळेत, लॅबमध्ये किंवा एखाद्या सेंटर सब एखाद्या शहराच्या ठिकाणी असेल त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात. पण ग्रामीण भागातला एखादा विद्यार्थी असेल किंवा मला देखील वैयक्तिक घरी एखादं पाहायचं असेल, नदी किनारी गेलो, डबक्याच्या किनारी गेलो, डबक्यातलं पाणी मला ऑब्झर्व करायचं असेल तर प्रत्येक वेळेस नमुना आणा, तो इथे चेक करा, ते चेक होईल देशी का इथे नाही. मग मला स्वतःचा एखादा मायक्रोस्कोप तयार करता येईल का, किंवा इमेज त्याला काही वेगळी करता येईल का? तर तसा एक मायक्रोस्कोप तयार करण्याचा प्रयत्न करावा म्हणून प्लास्टोस्कोप हा एक मायक्रोस्कोप तयार करण्याचा प्रयत्न केला आहे. निश्चितच हे हँडी आहेत, हँडी असल्यामुळे त्यांची प्रतिमा यांच्यात थोडीच तोडतर नसेल, पण कळेल एवढी निश्चित चांगली असेल याचा मी प्रयत्न करेन. एक पहिला प्रयत्न आपण पाहूया. आपल्यातच बसलेला आहे अथर्व, याने हा बनवण्यासाठी मला फार मदत केली. त्याचाच हा तुटलेला होता, त्याला आपण रिपेअर केला. हा एक सिंपल मायक्रोस्कोप आहे, तुम्हाला मी आधी सांगतो. हा हँडी आहे, याच्यामध्ये फक्त इथे एक भिंग लावलेला आहे आणि एक स्टँड बनवलेला आहे. हा आपला स्टेज बनवलेला आहे. आता इथे खाली मिरर नाहीये, लाईट नाहीये, म्हणून आपण त्याला घरगुती वापरासाठी काय करू शकतो, तर प्रत्येकाकडे आता बॅटरी आहे, टॉर्चचा उपयोग आपण करू शकतो. एक टॉर्चचा उपयोग करून मी जर टॉर्च नाही ठेवला तर खालून उजेड येणार, तो मिररचं काम करतो. म्हणजे हे एक त्याची गरज पूर्ती झाली. मी बंद केलं तर चालेल. तर ह्या मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला काय पाहता येईल, तर मित्रांनो या मायक्रोस्कोप मध्ये आपल्याला स्लाइड्स तर पाहता येतीलच, पण हा बेसिक स्वरूपातला आहे, कंपाऊंड नाहीये, याला एकच विंग आहे. जसं मी तुम्हाला सुरुवातीचा प्रिव्ह्यू दाखवला होता आणि सिंपल दाखवला होता त्या प्रकारे हा काम करू शकतो. याच्यासाठी मी दाखवण्यासाठी पानाचं मेम्ब्रेन दाखवू इच्छितो. आपल्याला माहिती आहे की प्रत्येक वनस्पतीच्या पानाच्या बॅक साईडला रंध्र असतात, ती रंध्र ओपन होतात, कार्बन डायऑक्साईड घेतात, ऑक्सिजन सोडतात. त्या रंध्रांचं निरीक्षण विद्यार्थ्यांना करता येईल का, किंवा त्यांच्या ज्या झायलेम फ्लोएम असतील त्यांचं निरीक्षण करता येईल का? वेगवेगळ्या गोष्टी असतात, त्यापैकी काही गोष्टी आपण या ठिकाणी ऑब्झर्व करण्याचा प्रयत्न करणार आहोत.
मॅग्निफाय होत आहे. मी आता काही सगळ्यांना विनंती करतो एकदा तुम्ही बघून घ्या. कोणाची इच्छा असेल बघू शकता. काय म्हणजे एक सिंपल मायक्रोस्कोप आहे आणि त्यातलं मॅग्निफिकेशन होतंय हे आपल्याला बघू शकतो. हे घरच्या घरी आपल्याला या गोष्टी करता येईल. तिकडे सर तर हा एक झाला मित्रांनो सिंपल मायक्रोस्कोप. जसं मी तुम्हाला त्यांचा सिंपल दाखवला तसा हा आपला सिंपल. ओके, हा एक प्रकार झाला. तुम्ही म्हणणार सर प्लास्टोस्कोप नाव दिलंय, बाकी सगळे रेडीमेड दाखवले, होममेड फक्त एकच दाखवला, तर असं नाहीये. अजून एक होममेड छोटासा बनवण्याचा प्रयत्न केलेला आहे, कंपाऊंड मायक्रोस्कोप. अगदी टाकाऊतून टिकाऊ वस्तू वापरून हा एक प्लास्टोस्कोप तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा प्लास्टोस्कोप काय बांधणार आहे मित्रांनो, तर फक्त 2 प्लास्टिकच्या बाटल्या घेतलेल्या आहेत, त्यांना कापून घेतलेला आहे आणि त्या प्लास्टिकच्या बाटल्या एकमेकांमध्ये फक्त अशा ऍडजस्ट केलेल्या आहेत. एक बाटली वर येणार आहे, एका बाटलीचं झाकण, आणि एकाचं खाली येणार आहे. या ठिकाणी जिथं त्यांची झाकणं आहेत त्या ठिकाणी झाकणांना फक्त मी ड्रिल करून घेतलं आणि ड्रिल करून आयपीस त्याच्यात वेस्टेज जे आपल्याकडे मायक्रोस्कोप होता त्याचा आयपीस काढण्याचा प्रयत्न केला आणि तो आयपीस या ठिकाणी टाकलेला आहे. आयपीस म्हणजे याचं एक भिंग झालं. या भिंगाद्वारे आपल्याला प्रतिमा मोठी करून पाहता येईल आणि हँडी आहे हा कुठे नेता येईल. विशेष म्हणजे याला आयपीसला इथं केल्यानंतर फाईन ट्युनिंग, जसं याला फाईन ट्युनिंग करता येतो आपल्याला, फाईन ट्युनिंग करण्यासाठी आपल्याला एक कॉक दिलेला आहे आणि हा एक दुसरा कॉक दिलेला आहे. तसं आपल्याला फाईन ट्युनिंग करायचं असेल तर याला आपल्याला रोटेट करता येतं. हे झाकण जर आपण तसं ओपन करू तो 1 मिलीमीटर पर्यंत वर खाली होऊ शकतो. आणि इकडे देखील खाली ऑब्जेक्टिव्ह लेन्स दिलेली आहे. जशी याच्या 3 ऑब्जेक्टिव्ह लेन्स आहेत, 1, 2 आणि 3, तशी याला एक ऑब्जेक्टिव्ह लेन्स देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ह्या ऑब्जेक्टिव्ह लेन्सला देखील काढता येणार आहे, डिटॅचेबल आहे. दुसरी गोष्ट, त्याला वेगळ्या पद्धतीने आणखी कोअर ट्युनिंग करायचं असेल तर बॉटल आपल्याला वर खाली करता येणार आहे. त्याचं अंतर देखील आपल्याला वर खाली करता येईल, तिला रोटेट करता येईल आणि ती प्रतिमा आपल्याला मोठी करून पाहता येईल. त्याच्यासाठी देखील काही स्लाइड बनवता येईल का, तो एक प्रयत्न केलेला आहे. स्लाइड मला आता दिसत नाही, यालाच लावलेली वाटतं, हीच काढून घेऊ आपण. ठीक आहे, तर राहू द्या. सेल मेम्ब्रेनच वाटल्यास आपण त्याच्यात पाहू शकतो. फार काही नाहीये. मोबाईलच्या टॉर्चच्या वर जरी आपण त्याला ठेवला, याच्यात एकच लेन्स होती, याच्यात 2 लेन्स आहेत म्हणून हे त्याच्यात जास्त क्लिअर दिसणार आहे, एवढीच त्याची गोष्ट आहे. कंपाऊंड मायक्रोस्कोपला 2 लेन्स असतात, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की ही एक लेन्स आणि या खालच्या 3 लेन्स, तसं ही एक लेन्स आणि ही एक लेन्स. आणि ऍडजस्टमेंट देखील करता येणार आहे. आणि या ऍडजस्टमेंट मधून कुठेही ग्रामीण भागात जा, खेड्यापाड्यात जा, अगदी हँडी आहे, आपल्याला कुठेही घेऊन जाता येईल आणि इमेज आपल्याला फॉर्म करता येईल. विशेष म्हणजे हे स्टँड जर तुम्हाला सोबत वागायची इच्छा नसेल तर आपल्याला तो काढता देखील येतो. हा हँडी मायक्रोस्कोप तयार होतो. याला मुद्दाम काळा रंग दिला आहे की जेणेकरून काळा रंग जर बाहेरून असेल तर प्रकाश किरण त्याच्यात एंटर करत नाही. यात ही लेन्स आणि ही लेन्स याच्यातलं फोकल डिस्टन्स जे आहे ते 23 सेंटीमीटरच्या आसपास जर चांगलं ॲक्युरेट आलं तर प्रतिमा अतिशय चांगली तयार होते. फाईन ट्युनिंग आणि प्रत्येकाच्या डोळ्यानुसार आपल्याला वेगळी वेगळी करता येईल. हे स्टँड प्रत्येक वेळेस सोबत असलंच पाहिजे असं नाही, हे आपण आपल्या सोयीसाठी घेतलेलं आहे. हे हात थरथर होतात आणि ते इमेज दाखवता येते म्हणून ते आपण घेतलेलं आहे. दुसरी गोष्ट, याच्यात जर आणखी चांगल्या स्टँडर्ड लेवलच्या लेन्स असतील, आयपीस असेल आणि हे असेल तर दुसरी पण प्रक्रिया आपल्याला करता येते की इथे खाली आपण जी लेन्स पाहणार आहे की जी आपल्याला मॅग्निफाय करून दाखवत आहे, जसं इथे प्रोजेक्शन दिसत आहे असं प्रोजेक्शन आपण याला देऊ शकतो. मोबाईलचा कॅमेरा ऑन करून जर आपण याच्यावर ठेवला आणि याला जोडला तर जी इमेज आयपीसला दिसणार आहे तीच इमेज आपल्याला लॅपटॉपला सगळ्यांना दाखवता येणार आहे. म्हणजे प्रोजेक्शनचं काम देखील हा एक करणार आहे.
हा एक दुसरा. आणि प्लास्टोस्कोप म्हणून एक शेवटचा प्रयत्न आणखी एक केलेला आहे. त्याच्यासाठी तुमची मदत लागेल सर. ठीक आहे, ताई 2 मिनिटं लागेल फक्त. सगळे बटनावरती करून वाटल्यास आपण बद्दल आवडतो. ये बंद करा. पंखे नको बंद करू. बंद करता. बर मित्रांनो, हा एक वेगळा प्लास्टोस्कोप विथ लेझर तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. हा दाखवण्यापूर्वी मी छोटीशी गोष्ट सांगू इच्छितो की दुर्ग संवर्धनाचे पुस्तक ज्यावेळेस वाचत होतो त्यावेळेस वाचता स्थापत्य क्षेत्राचा अभ्यास करताना एक गोष्ट लक्षात आली की इजिप्तमध्ये ज्यावेळेस स्थापत्य शास्त्राची प्रगती होत होती आणि अतिशय बारीक नक्षीकाम ते त्या स्थापत्य शास्त्रात करायचे आणि ते बारीक नक्षीकाम करताना इतकं बारीक की त्यांची नजर पुरायची नाही आणि ती इमेज त्यांना मोठी करून पाहिजे असायची. मग त्या काळात ती मंडळी काय करायची की काचेची मोठी मोठी भांडी आणायची, त्याच्यात पाणी भरायचे आणि ते काचेच्या भांड्यात पाणी भरल्यानंतर त्याच्यातनं जेव्हा प्रकाश किरण जायचे तेव्हा समोरची इमेज त्यांना मोठी दिसायची. म्हणजे पहिलं बिंब त्यांनी त्यावेळेस तयार केलेलं होतं. असं आपल्याला काही तयार करता येईल का हा विचार मी केला. आणि तुम्हाला फक्त काही दिसतंय का तेवढा वर्ग याची चर्चा आपण करूया. मला माहिती तुम्हाला गरम होत आहे म्हणून आधी हे दाखवून देतो. इमेज फॉर्म करण्याचा आपण प्रयत्न करूया. इमेज दिसायला लागली तर मला सांगा. माझं लक्ष खाली आहे, तुम्हाला इमेज कडे नाही. तुम्हाला दिसतंय का इमेज मध्ये काहीतरी गोल इकडे तिकडे जात आहे. एक इमेज फॉर्म होत आहे आणि त्यातनं काहीतरी हालचाल होती बघा. दिसतंय? बरं दिसतंय सर? माझ्या हात थोडेसे करता होता त्याच्यामध्ये इमेज हलती आहे. दिसतंय सर? वरच्या उजेडामध्ये दिसत नाही. हाईट कमी करू जरा. दिसलं होतं? हालू नका तुम्ही. दुसरी इमेज दाखवतो. 2-3 तयार केलेला आहे. ती खिडकी उघडा. दिसलं होते त्याची. दिसले? पाण्याच्या थेंबात असलेले जे मायक्रो ऑर्गॅनिझम्स हालचाल करतात त्यांची हालचाल स्पष्ट दिसते. आम्ही दुपारी 2-4 हे बघाय दिसले का?
थांबते जरा वेळ. बऱ्यापैकी तुम्हाला दिसलं असेल म्हणजे दिसलं नाही का? हे बघा हा बघा. ठीक आहे पुढे मला माहिती आहे गरम होत आहे. जाऊन दे बेटा. मला माहिती आहे तुम्हाला गरम होत आहे आणि ते दिसलं नाही दिसलं. आता लॅबमध्ये या तुम्हाला कधी ते खाता येणार आहे. याच्या मागचं तत्व फक्त सांगू इच्छितो की याच्या मागे काहीच नाहीये. फक्त प्रत्येक स्टँडला एक सिरीज लावलेली आहे आणि मी 4 प्रकारच्या भरून आणलेल्या होत्या. प्रत्येकात वेगवेगळं होतं. एका याच्यात गढूळ पाणी म्हणजे फक्त मी हात धुतलेला होता. सगळं काम केल्यानंतर हात धुतला. आपल्या हातात किती मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात ते हात धुतल्यानंतर ते पाण्यात याच्यात स्पष्ट दिसतात. या पाण्याचा जो थेंब आहे हा थेंब जेवढा खाली येईल आणि लेझर बरोबर या थेंबातून जेव्हा जातो तेव्हा प्रतिमा मोठी करतो, एनहान्स करतो आणि विशेष म्हणजे या पाण्याच्या थेंबात जेवढे मायक्रो ऑर्गॅनिझम्स असतात त्यांची हालचाल आपल्याला स्पष्ट दिसते. तसंच दुसऱ्या एका याच्यामध्ये दह्याचं पाणी करून लॅक्टोबॅसिलस त्या याच्यामध्ये असतात त्यांची देखील हालचाल आपल्याला स्पष्ट पाहता येते. तिसरी एक आणलेली होती त्याच्यामध्ये शेवाळ होतं आणि त्याच्यातलं स्पायरोगायर आपल्याला स्पष्ट पाहायला मिळतं. सकाळी विठ्ठल भाऊ होते आम्ही लॅबमध्ये अगदी क्लिअर पाहिलं. आठवीच्या विद्यार्थ्यांना होतं काय त्यांनी पाहिलं. अशा 3-4 वेगवेगळ्या प्रकारचे आणलेले होते. मायक्रो ऑर्गॅनिझमचा अभ्यास करण्यासाठी हे मोठे मायक्रोस्कोपच पाहिजे असं काही नाही. हे छोटे छोटे अक्षरशः 20-30 रुपये फक्त यांना खर्च आलेला आहे असे मायक्रोस्कोप घरगुती. मला माहिती आहे काही एवढे परफेक्ट नसतील पण एक त्यांनी कुठून तरी तर सुरुवात केली होती ना. एक प्रिमिटिव्ह स्वरूपात सुरुवात झालेली होती. ही पण प्रिमिटिव्ह सुरुवात असेल पण हँडी आहे. कुठे येता येईल आणि प्रत्येकाला बनवता येईल असा मायक्रोस्कोप तयार करण्याचा प्रयत्न केला. पहिल्या सायकलमध्ये मी विषय घेतला होता शेतकऱ्यांची अवजारे. दुसऱ्यामध्ये विषय घेतला होता अंधश्रद्धा निर्मूलन आणि तिसऱ्यामध्ये हा पाठ्यपुस्तकातला कोणताही घटक परत न शिकवताना पाठ्यपुस्तक तर आपण नेहमीच शिकवतो पण विज्ञान पुस्तकातून बाहेर कसं येईल आणि समाजाला त्याचा कसा उपयोग होईल यावर फक्त फोकस करण्यासाठी टाकाऊतून टिकाऊ सर्वांना परवडेल स्वस्त आणि कुठे घेऊन जाता येईल असे मायक्रोस्कोप तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. होप तुम्हाला आवडले असेल. थँक्यू.